नमस्कार. कधी-कधी आपल्या मनात एखादा प्रश्न येतो, एखादी कल्पना येते आणि आपल्याला वाटतं की याचं उत्तर काय असेल. तर आज आपण हाच प्रवास बघणार आहोत, की एका साध्याशा कल्पनेला एका ठोस संशोधनात कसं बदलायचं. चला तर मग सुरू करूया. आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी एखादी कल्पना येतेच. एक अंदाज, एक विचार, की अरे असं केलं तर तसं होऊ शकतं का? किंवा ह्या गोष्टीमागे नेमकं कारण तरी काय असेल? खरं तर ही जी उत्सुकता आहे ना, तीच संशोधनाचा मूळ पाया आहे. ह्याच जिज्ञासेमुळे आपण उत्तरांच्या शोधात पुढे जातो. तर आपल्या मनात जी कल्पना आलेली आहे, तिला तपासून बघण्याची जी पहिली औपचारिक पायरी आहे, ती म्हणजे एक गृहीतक किंवा हायपोथेसिस तयार करणं. पण हे गृहीतक म्हणजे नक्की काय असतं? चला, समजून घेऊया. गृहीतक म्हणजे काही हवेतला अंदाज नाहीये. तो एक सुशिक्षित अंदाज आहे. म्हणजे हे एक अगदी स्पष्ट आणि अचूक विधान असतं, जे आपण अभ्यासाच्या सुरुवातीलाच मांडतो. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे विधान तपासण्यायोग्य म्हणजे टेस्टेबल असायला हवं, जेणेकरून आपण ते खरं आहे की खोटं हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकू. आता बघा, प्रत्येक गृहीतकामध्ये ना दोन मुख्य घटक असतात, ज्यांना आपण व्हेरिएबल्स म्हणतो. पहिला म्हणजे स्वतंत्र व्हेरिएबल. ही अशी गोष्ट आहे जी संशोधक स्वतः बदलतो किंवा नियंत्रित करतो. आणि दुसरा असतो अवलंबन व्हेरिएबल, ज्यावर त्या बदलाचा काय परिणाम झाला हे आपण मोजतो. तर गृहीतक या दोघांमधलाच एक संभाव्य संबंध मांडत असतं. बरं, गृहीतकाचे दोन मुख्य प्रकार पडतात. पहिलं म्हणजे शून्य गृहीतक किंवा नल हायपोथेसिस. हे काय सांगतं की दोन व्हेरिएबल्समध्ये कोणताही संबंध नाहीये. आणि याच्या अगदी उलट पर्यायी गृहीतक असं सांगतं की त्या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे. संशोधक काय करतो तर तो साधारणपणे या शून्य गृहीतकाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून पर्यायी गृहीतक आपोआप सिद्ध होईल. ओके, तर आता आपल्याकडे एक तपासण्यायोग्य गृहीतक तयार आहे. पण आता त्याची चाचणी करायची कशी? त्यासाठी आपल्याला एका भक्कम प्लॅनची गरज आहे, बरोबर? आणि इथेच येतो संशोधन आराखडा किंवा रिसर्च डिझाईन. संशोधन आराखडा म्हणजे आपल्या संपूर्ण अभ्यासाचा जणू एक नकाशा किंवा ब्लूप्रिंटच असतो. म्हणजे आपण कोणता डेटा गोळा करणार आहोत, तो कसा गोळा करणार, त्याचे विश्लेषण कसं करणार, या सगळ्या गोष्टींची ही एक पद्धतशीर योजना असते. एका चांगल्या आराखड्याशिवाय आपलं संशोधन भरकटू शकतं. आणि हे बघा, संशोधन ही काही सरळ रेषेत चालणारी गोष्ट नाहीये. ते एक चक्र आहे. आपण एक विषय निवडतो, त्यावर अभ्यास करतो, प्रश्न तयार करतो आणि मग एक गृहीतक मांडतो. हे गृहीतकच आपल्या पुढच्या तपासाला दिशा देतं. आणि शेवटी मिळणाऱ्या निष्कर्षामधून पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि हे चक्र असंच सुरू राहतं. आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मार्ग काही सारखा नसतो. आपल्या प्रश्नाचं स्वरूप काय आहे, आपलं गृहीतक काय आहे, यावर सगळं अवलंबून असतं. त्यानुसार आपण संशोधनासाठी वेगवेगळे मार्ग निवडू शकतो. चला तर संशोधनाच्या 3 मुख्य डिझाईन्सबद्दल जाणून घेऊया. हे 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला, अन्वेषणात्मक म्हणजे एक्सप्लोरेटरी. दुसरा, वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह. आणि तिसरा, कारणात्मक म्हणजे कॉझल. हे तिन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. बऱ्याचदा एका प्रकारचं संशोधन हे दुसऱ्या प्रकारच्या संशोधनासाठी पाया तयार करतं. चला, पहिल्या प्रकारापासून सुरुवात करूया. अन्वेषणात्मक संशोधन याचं मुख्य उद्देश काय? तर नवीन कल्पना आणि दृष्टिकोन शोधणं. जेव्हा एखाद्या विषयाबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते, तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात याचा वापर होतो. हे खूप लवचिक असतं आणि सहसा छोट्या प्रमाणावर केलं जातं. हे समजून घेण्याचा एक अगदी सोपा मार्ग आहे. विचार करा की आपण एका नवीन शहरात गेलो आहोत. सुरुवातीला आपण काय करतो? आपण फक्त फिरून बघतो की इथे काय काय आहे, कुठे काय मिळतं, बरोबर? अन्वेषणात्मक संशोधन नेमकं हेच करतं. ते फक्त विषयाची एक ओळख करून घेतं. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, वर्णनात्मक संशोधन. याचा मुख्य उद्देश आहे एखाद्या गोष्टीची वैशिष्ट्ये किंवा ती किती वेळा घडते याचं अगदी अचूक वर्णन करणं. जेव्हा आपल्याला नक्की काय अभ्यासायचं आहे याची स्पष्ट कल्पना असते, तेव्हा याचा वापर होतो. हे जास्त स्ट्रक्चर्ड असतं आणि यात सर्वेक्षण किंवा निरीक्षणासारख्या पद्धती वापरल्या जातात. आपल्या शहराच्या उदाहरणावर परत येऊया. एकदा का शहराची ओळख झाली की मग आपण त्याचा नकाशा बनवायला लागतो. की मुख्य रस्ते कुठे आहेत, महत्वाची ठिकाणं कोणती. वर्णनात्मक संशोधन हेच करतं. ते त्या परिस्थितीचं किंवा घटकांचं एक सविस्तर आणि अचूक चित्र आपल्यासमोर उभं करतं. आणि तिसरा प्रकार आहे कारणात्मक संशोधन. नावावरूनच कळतंय, याचा उद्देश आहे कारण आणि परिणाम
यांच्यातला संबंध स्थापित करणे. जेव्हा आपल्याला हे तपासायचं असतं की एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडते का, तेव्हा याचा वापर होतो. हे प्रायोगिक आणि अत्यंत नियंत्रित असतं. आणि आता आपल्या शहराच्या उदाहरणाचा शेवटचा भाग. समजा आपण अभ्यास करतोय की शहरात एक नवीन मेट्रो लाईन सुरू केल्यामुळे वाहतुकीवर काय परिणाम झाला. इथे आपण एका गोष्टीमुळे म्हणजे कारणामुळे दुसऱ्या गोष्टीवर म्हणजे परिणामावर काय फरक पडला हे तपासतोय. हेच आहे कारणात्मक संशोधन. तर थोडक्यात सांगायचं तर ह्या टेबलमध्ये आपण ह्या तिन्ही डिझाईन्सची एक स्पष्ट तुलना पाहू शकतो. अन्वेषणात्मक संशोधन हे शोध घेण्यासाठी, वर्णनात्मक संशोधन वर्णन करण्यासाठी आणि कारणात्मक संशोधन हे कारण आणि परिणाम तपासण्यासाठी वापरलं जातं. या तिन्हींचे उद्देश, पद्धती आणि परिणाम वेगवेगळे आहेत. चला, आतापर्यंत आपण थिअरी बघितली, पण प्रत्यक्ष आयुष्यात या डिझाईनचा वापर कसा केला जातो, आपण काही आपल्याकडचीच उदाहरणं पाहूया. समजा आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की गावाकडचे तरुण शहरांमध्ये का जातात. मग आपण अन्वेषणात्मक संशोधन वापरू शकतो. आपण गावांमध्ये जाऊन तरुणांच्या गटांशी चर्चा करू. यातून नोकरी, शिक्षण, संधी अशा अनेक संभाव्य कारणांचा आपल्याला शोध लागेल. आता जर आपल्याला भारतातल्या साक्षरतेचं चित्र मांडायचं असेल, तर आपण वर्णनात्मक संशोधन वापरू. आपण जनगणनेचा डेटा घेऊ आणि प्रत्येक राज्यात स्त्री-पुरुषांमध्ये वेगवेगळ्या वयोगटात साक्षरतेचा दर काय आहे हे सविस्तरपणे मांडू. म्हणजे आपण फक्त परिस्थितीचं वर्णन करू. आणि शेवटची आपल्याला हे तपासायचे आहे की शालेय पोषण आहार योजनेमुळे खरंच विद्यार्थ्यांची शाळेतली उपस्थिती वाढतेय का. यासाठी आपण कारणात्मक संशोधन करू. आपण अशा शाळा निवडू जिथे ही योजना आहे आणि जिथे नाही, आणि मग दोन्हीकडच्या उपस्थितीची तुलना करू. यातून आपल्याला थेट कारण-परिणाम संबंध कळू शकतो. तर असा असतो हा प्रवास, एका साध्या कल्पनेपासून ते एका ठोस निष्कर्षापर्यंत. आता गृहीतक कसं बनवायचं आणि त्यासाठी योग्य संशोधन आराखडा कसा निवडायचा याची साधनं आपल्याकडे आहेत. आता फक्त विचार करायचा आहे की आपल्या मनात असा कोणता प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण शोधू शकतो.